नमस्कार विद्यार्थ्यांनो, 150 गुणांक 100 गुणांक 100 मिलीमीटर आकारमानाच्या PVC शीटसह प्लास्टिकची टाकी बनवण्याच्या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रक्रियेचा उद्देश प्लास्टिक वेल्डिंग गन वापरून एक लहान प्लास्टिक चौकोनी टाकी तयार करणे, मजबूत आणि लीकेज फ्री रचना सुनिश्चित करणे आहे। या विषयामध्ये अनेक साधने आणि उपकरणे वापरणे समाविष्ट आहे। येथे सामान्यतः वापरली जाणारी मुख्य साधने आहेत: प्लास्टिक वेल्डिंग गन तापमान नियंत्रणासह, टाकीसाठी इच्छित सामग्री आणि जाडीची प्लास्टिक शीट, रूलर, सेफ्टी गॉगल्स, हीट रेजिस्टंट ग्लव्स, क्लॅम्प्स, क्लीनिंग सॉल्व्हेंट उदाहरणार्थ एसीटोन, सॅन्डपेपर किंवा अपघर्षक कापड, मेजरिंग टूल्स उदाहरणार्थ रूलर, स्क्वेअर, मापन चिन्हांकित करण्यासाठी मार्कर किंवा पेन, कागदी टॉवेल किंवा स्वच्छ कापड। प्रक्रिया: सुरक्षितता तयारी तुमचे सुरक्षा गॉगल आणि उष्णता प्रतिरोधक हातमोजे घाला। कामाचे क्षेत्र हवेशीर असल्याची खात्री करा किंवा उपलब्ध असल्यास धूर काढण्याची यंत्रणा सेट करा। खबरदारी म्हणून अग्निशामक यंत्र जवळ ठेवा। डिझाइन आणि मोजमाप तुम्हाला तयार करायच्या असलेल्या चौरस टाकीचा आकार आणि परिमाणे निश्चित करा। चौकोनी साचा तयार करा किंवा त्यानुसार प्लास्टिकच्या शीटवर मोजमाप चिन्हांकित करा। प्लास्टिक शीटचं कट करा। टाकीच्या बाजूने, तळाशी आणि वरच्या लागू असल्यास प्लास्टिकच्या शीटचे आवश्यक तुकडे चिन्हांकित करण्यासाठी आणि कापण्यासाठी मोजमाप साधने वापरा। एच तयार करा। प्लास्टिकच्या तुकड्यांच्या एच खडबडीत करण्यासाठी सॅन्डपेपर किंवा अपघर्षक कापड वापरा। हे वेल्डिंग रॉडला चांगले चिकटण्यास मदत करेल। कोणत्याही दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी स्वच्छ सॉल्व्हेंट उदाहरणार्थ एसीटोन आणि स्वच्छ कापड किंवा कागदाच्या टॉवेलने खडबडीत कडा स्वच्छ करा। वेल्डिंग गन प्रीहीट करा। प्लास्टिक वेल्डिंग गन चालू करा आणि निवडलेल्या प्लास्टिक सामग्रीसाठी योग्य तापमानावर सेट करा। विशिष्ट तापमान सेटिंगसाठी निर्मात्याच्या सूचना पहा। वेल्डिंग टाकीच्या बाजूंना एकत्र जोडून सुरुवात करा। प्लास्टिकचे तुकडे इच्छित कोन काढा आणि एज वितळण्यासाठी वेल्डिंग गनची नोजल लावा। वेल्डिंग गनला सांध्याच्या बाजूने हलवा, प्लास्टिक वितळवा आणि तुकडे एकत्र करा। सुरक्षित बॉन्ड सुनिश्चित करण्यासाठी थोडासा प्रेशर द्या। टाकीची मुख्य रचना तयार करण्यासाठी सर्व बाजू जोडल्या जाईपर्यंत वेल्डिंग सुरू ठेवा।
डी. तुमच्या टाकीला काढता येण्याजोगा टॉप असल्यास प्रवेशासाठी एक ओपनिंग सोडा. थंड करणे. ए. वेलदार टाकीची रचना नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या. पाण्यासारख्या जबरदस्तीने थंड करण्याच्या पद्धती वापरू नका, कारण ते बॉन्ड कमकुवत करू शकते. मजबूतीकरण. ए. अतिरिक्त मजबूतीसाठी अतिरिक्त सह कोपरे आणि सिम मजबूत करण्याचा विचार करा. अंतिम तपासणी. ए. कोणत्याही अपूर्णता किंवा कमकुवत स्पॉट्ससाठी टाकीची काळजीपूर्वक तपासणी करा. बी. सर्व कोपरे आणि सिम सुरक्षितपणे वेल्डेड असल्याची खात्री करा. साफसफाई. ए. प्लास्टिक वेल्डिंग गन बंद करा आणि थंड होऊ द्या. बी. सर्व उपकरणे स्वच्छ करा आणि कोणत्याही टाकाऊ पदार्थाची योग्य विल्हेवाट लावा. चाचणी. सीलमध्ये कोणतेही उल्लंघन होत नाही याची खात्री करण्यासाठी टाकी पाण्याने भरून लीकेज टेस्ट करा. अंतिम तपासणी आणि वापर. एकदा टाकी लीकेज टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर ते वापरासाठी तयार आहे. तुमचे डोळे आणि हात सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी सुरक्षा गोगल आणि उष्णता प्रतिरोधक हातमोजे घाला. हवेशीर क्षेत्रात काम करा किंवा धुके इनहेलेशन टाळण्यासाठी धूर काढण्यासाठी प्रणाली वापरा. प्लास्टिक वेल्डिंग गन आणि रॉडसाठी निर्मात्याच्या सूचनाचे अनुसरण करा. वेल्डिंग प्रक्रियेदरम्यान गरम पृष्ठभाग आणि सामग्रीपासून सावध राहा. कामाचे क्षेत्र स्वच्छ आणि कोणत्याही ज्वलनशील पदार्थापासून मुक्त ठेवा. विद्यार्थ्यांनो, हा विषयांमध्ये ड्रॉइंग अनुसार प्लास्टिक शीट तयार करा. प्लास्टिक वेल्ड टेस्टिंग समजावून सांगा. तापमान श्रेणी राखून ठेवा आणि वेल्डिंग गन प्रीहीट करा. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिकाच्या समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना आणणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.